बातमी पावसासंदर्भात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। कोकण घाटमाथ्याचा राज्यात पाऊस वाढणार आहे। पुण्याच्या घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पुण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर विदर्भात, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा तुरळक पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे। कोकण घाटमाथ्यासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कोकण घाटमाथ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। उर्वरित कोकण, विदर्भात, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, कोकण घाटमाथ्यासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर विदर्भात, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तुरळक पावसाच्या सरी या ठिकाणी बरसतील। हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। काही भागांमध्ये रेड अलर्ट, काही भागांमध्ये ऑरेंज, तर काही भागात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी वसीम अख्तर, इम्तियाज मुजावर आणि शशिकांत सूर्यवंशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मी आधी शशिकांत यांच्याकडे जाते। शशिकांत, आपण पाहतोय राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। काही भागांमध्ये आपण पाहतोय ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, काय अधिकची माहिती? पश्चिम घाट परिसर जो आहे त्या परिसरामध्ये गेल्या 6 महिन्यापासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि हा जो पाऊस आहे तो विशेषतः पश्चिम घाट परिसरामध्ये कोसळत असल्यामुळे त्या ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक शेतकरी आहेत, त्यांनी पावसाळपूर्व मशागतीची कामं रखडलेली आहेत। त्याचबरोबर पावसाळी जे पिकं घेतली जातात ते भात पीक मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये घेतलं जातं, ते देखील आता या परिसरामध्ये घेतलं गेलेलं विशेष शेतकऱ्यांनी घेतलं गेलेलं नाही। त्यामुळे या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केली जाते। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील जो पाटण तालुका आहे, या पाटण तालुक्यातील कोयना धरण मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आता या धरणात सुरू आहे। 105.25 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या धरणामध्ये सध्या 63 टीएमसीच्या आसपास पाणी साठा झालेला आहे। जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या धरणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं असतं। पावसाळ्यामध्ये विशेषतः या धरणाच्या पाण्या साठ्यावरती लक्ष सगळ्यांचं राहिलं जातं। महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विजेचा प्रश्न या धरणाच्या माध्यमातूनच बहुतांशी मिटला जातो। त्याचबरोबर पूर्वेकडील जे काही जिल्हे आहेत त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल आणि सिंचनाचा प्रश्न असेल, हा देखील या धरणावरती मिटला जातो। त्यामुळे ह्या धरणाकडे पावसाकडे सगळ्यांचं लक्ष असतं। त्याचबरोबर कोयना धरणाच्या पाणीसाठ्याकडे लक्ष असतं। आता जर पाहिलं तर महाबळेश्वरच्या काही भागात आणि पाटण तालुक्यातील काही भागामध्ये आतापर्यंत साधारण 5,500 मिलीमीटर पाऊस आहे तो या ठिकाणी आतापर्यंत पडलेला आहे 1.25 ते 1.5 महिन्याच्या आसपासमध्ये। त्यामुळे सध्या तरी या ठिकाणी पावसाचा जोर कायमच असल्याचं चित्र पाहायला मिळते। नीलम जी, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपले प्रतिनिधी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।